आणि यानंतर आपण पाहणार आहोत राज्यातल्या देशभरातल्या काही महत्त्वाच्या बातम्या, पण थोडक्यात पाहूयात स्पीड न्यूज। खासदार संजय राऊत यांची तब्बल 10 तास ईडी चौकशी झाली असून पत्राच्या प्रकरणी संजय राऊतांची ईडी चौकशी झाली आहे। दरम्यान ईडीला पूर्णपणे सहकार्य करणार असल्याचं वक्तव्य राऊत यांनी चौकशी झाल्यानंतर स्पष्ट केलंय। तसंच मी निर्भयतेने चौकशीला सामोरं गेलो असं राऊत म्हणाले। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य आपत्ती व्यवस्थापन समितीची बैठक घेतली आहे आणि यामध्ये पावसाळ्यात करण्यात आलेल्या उपाययोजनांचा आढावा घेण्यात आलाय। अतिवृष्टी अलर्टच्या पार्श्वभूमीवर राज्यात सर्व यंत्रणा सज्ज असल्याचं त्यांनी सांगितलंय, तर नागरिकांची गैरसोय होणार नाही याची काळजी घेण्याच्या सूचना सुद्धा देण्यात आल्या। नागरिकांची गैरसोय होणार नाही याची काळजी घेण्याच्या सूचना सर्व यंत्रणांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत। तसंच धोकादायक इमारतींना नोटीस देणं बंधनकारक करण्यात आलं। धोकादायक इमारतीमधील रहिवाशांना पावसाळ्यापुरतं तात्पुरत्या ठिकाणी सोय करता येईल का याचाही विचार करण्याच्या सूचना देण्यात आल्या। राज्यपाल नियुक्त 12 आमदारांची नवीन यादी शिंदे सरकार देणार। राज्यपालांना आता नवीन उमेदवारांची यादी देणार, तर महाविकास आघाडी सरकारनं दिलेली नावं राज्यपालांनी मंजूर केली नव्हती आणि आता नियुक्तीसाठी नवीन यादी दिली जाणार आहे। शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन आम्ही त्यांचे अश्रू पुसू असं शिवसेनेनं म्हटलं होतं आणि त्याचीच आठवण एकनाथ शिंदे यांनी करून दिली आहे। शेतकरी आत्महत्या मुक्त महाराष्ट्र करण्याचा संकल्प असल्याचा निर्धार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला आहे। मेट्रो 3चं काम मोठ्या प्रमाणात झालं आणि कारशेडचं काम 25% जिथं पूर्ण झालं तिथेच उर्वरित 75% काम करता येण्यासारखं आहे असं देवेंद्र फडणवीस म्हणाले। तुम्ही बिल्डरांना झाडे तोडू दिली पण मेट्रोसाठी नाही असं फडणवीस म्हणाले। राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रालयात जाऊन उपमुख्यमंत्रीपदाचा पदभार स्वीकारला। पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी ओबीसी आरक्षणासंदर्भात बैठकही घेतली। ओबीसी आरक्षणाबाबतचा त्यांनी आढावा घेतला आणि पुढील कार्यवाहीसाठी निर्देशही दिलेत। यावेळी राज्याचे मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव उपस्थित होते। विधानसभा अध्यक्षपदासाठी राहुल नार्वेकर यांनी अर्ज दाखल केला आणि नव्या सरकारमध्ये भाजपचे राहुल नार्वेकर विधानसभेच्या अध्यक्षपदासाठी अर्ज करणार असून राहुल नार्वेकरांना उमेदवारी देऊन भाजपनं पुन्हा धक्कातंत्राचा वापर केला। सत्ता वाटपाचं सूत्र ठरलं असताना देखील दिलेला शब्द का पाळला नाही असा सवाल माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी भाजपला केलाय। शब्द पाळला असता तर महाविकास आघाडीचा जन्म झाला नसता आणि मुख्यमंत्रीपद घेतलं नसतं असंही ठाकरे म्हणाले। एवढा आटापिटा करूनही 5 वर्ष भाजपचा मुख्यमंत्री झाला नाही असा टोलाही त्यांनी लगावलाय। शिवसेनेमध्ये आता वर्चस्वाची लढाई सुरू झाली आणि त्याचे संकेतही मिळण्यास सुरुवात झाली आहे। एकनाथ शिंदे हे शिवसेनेचे मुख्यमंत्री नाहीत असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलंय, तर एकनाथ शिंदेंनी मात्र आपण शिवसेनेतच असल्याचं सांगत शिवसेनेवर एक प्रकारे दावा केलाय। शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर शिवसेनेत वर्चस्वाची लढाई सुरू होईल असं संकेतही मिळाले होते आणि आता नेमकं तेच होते। अश्विनी भिडेंना पुन्हा मुंबई मेट्रो 3ची जबाबदारी मिळणार असल्याची माहिती असून नव्या सरकार सत्तेत आल्यानंतर त्यांची पदावरून उचलबांगडी करण्यात आली होती आणि आता नवं सरकार आल्यामुळे त्यांना पुन्हा मेट्रो 3ची जबाबदारी देण्यात येणार असल्याची माहिती मिळते। सत्तांतरानंतर मुंबईमध्ये भाजपकडून जल्लोष साजरा करण्यात आलाय, मात्र या जल्लोषामध्ये भाजपचे राज्यातील क्रमांक 1चे नेते राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गैरहजर होते आणि यासोबत भाजपचे महत्त्वाचे नेते गैरहजर असल्यानं राजकीय वर्तुळात चर्चा निर्माण झाली। देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाल्याच्या नंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषद घेत आम्हाला सत्तेचा मोह नाही असा पुनरुच्चार केलाय, तर उपमुख्यमंत्रीपद घेऊन फडणवीसांना खूप मोठं त्यांनी दाखवलं असंही पाटील म्हणाले। देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर अनेक चर्चांना उधाण आले। यावर भाजपच्या आशिष शेलारांनी प्रतिक्रिया दिली आहे। देवेंद्रजींना दुय्यम स्थान दिलं म्हणणं चुकीचं आहे, उलट संयमी स्थान दिलं असल्याचं शेलार म्हणाले। सर्वसामान्य शिवसैनिक मुख्यमंत्री व्हावा ही बाळासाहेबांची इच्छा एकनाथ शिंदे यांनी पूर्ण केल्याचं विधान दीपक केसरकरांनी केलं। जलयुक्त शिवारचं पुनरुज्जीवन फडणवीस यांनी केलं असल्याचंही केसरकर म्हणाले आणि ओबीसी आरक्षणाबाबत सुद्धा ते प्रयत्न करत असल्याचं त्या सांगितलं। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणाऱ्या देवेंद्र फडणवीसांचं कौतुक केलंय आणि आपल्या मनातील हुंदका बाजूला सारत पक्षाचा आदेश मोठा असल्याचं आपण आपल्या कृतीतून दाखवून दिल्याचंही राज ठाकरेंनी म्हटलंय।
प्रकाश आंबेडकर यांनी देवेंद्र फडणवीस यांचा केंद्र सरकारनं अपमान केल्याचं म्हटलंय. फडणवीस यांचा अपमान करायचा होता म्हणून उपमुख्यमंत्रीपद दिलं आहे का, केंद्रात विचारायला हवं असंही आंबेडकर म्हणाले. विरोधी पक्षनेत्याच्या पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात रस्सीखेच सुरू असल्याचं पाहायला मिळतंय. अजित पवार, जयंत पाटील, धनंजय मुंडे यांच्यात रस्सीखेच सुरू असल्याचं कळतंय. धनंजय मुंडे यांचं नाव सध्या अग्रेसर असून शरद पवार यांच्यासोबत चर्चा झाल्यानंतर एनसीपीकडून विरोधी पक्षनेत्याचं नाव जाहीर होणार आहे. तर बंडखोर आमदार चिमणराव पाटलांविरोधात पारोळा येथे आक्रोश मेळावा घेण्यात आला आणि या मेळाव्यामध्ये शिवसेनेचे संपर्क प्रमुख संजय सावंत यांनी तुम्ही शिवसेनेच्या संपत्तीमुळे आमदार झालात असा टोला लगावला आणि आमदार चिमणराव पाटलांना परत शेती करायला गावी नाही पाठवलं का तर संजय नाव सांगणार नाही असं थेट आव्हानच त्यांनी दिलंय. पारोळा येथे आक्रोश मेळावा घेण्यात आला आणि शिवसेनेचे संपर्क प्रमुख संजय सावंत यांनी तुम्ही शिवसेनेच्या संपत्तीमुळेच आमदार झालात असा टोलाही या मेळाव्यात लगावला. तर शिंदे सरकारचा शपथविधी झाल्यानंतर मराठवाड्यातील शिवसेना ॲक्शन मोडमध्ये आली आहे. बीडमध्ये आज तातडीची बैठक या ठिकाणी काल पडली. शिवसेनेमधून फुटून गेलेल्या बंडखोरांची काय अवस्था झाली आहे हे महाराष्ट्राला माहीत आहे असं म्हणत शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांनी बंडखोर आमदारांवर निशाणा साधलाय. तर फडणवीसांनी शपथ घेतल्यानंतर जळगावातील पाचोरा येथील भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. अटल भाजप कार्यालयातून ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली. फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये ही मिरवणूक काढण्यात आली. औरंगाबाद आणि उस्मानाबादच्या नामांतरावरून बीडमध्ये एमआयएम आक्रमक झाली असून बीड शहरातील बशीरगंज भागामध्ये काँग्रेस राष्ट्रवादीसह शिवसेनेच्या नेत्यांना आणि तत्कालीन सरकारमधील मंत्र्यांच्या फोटोला जोडे मारून आंदोलन केलं. यावेळी काँग्रेस राष्ट्रवादीसह ठाकरे शिवसेनेच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. तर भिवंडीला देखील मुसळधार पावसानं चांगलंच झोडपलं आणि या मुसळधार पावसामुळे शहराच्या अनेक सखल भागामध्ये पाणी साचलं होतं. बाजारपेठ, तीनबत्ती, मंगला भवन या भागामध्ये पाणी साचल्यानं नागरिकांना चांगलाच मनस्ताप सहन करावा लागलाय. पहिल्याच पावसात रस्त्यावरील डांबर वाहून गेल्यामुळे खड्डे पडण्यास सुरुवात झाली आणि या पावसानं पालिकेच्या नालेसफाईच्या दाव्याची चांगलीच पोलखोल केली. नवी मुंबईला पावसानं चांगलंच झोडपून काढलंय. पावसाची संततधार दिवसभर कायम असून जून महिन्यात हजेरी न लावणाऱ्या पावसानं जुलै महिन्याच्या पहिल्याच दिवशी दमदार हजेरी लावली आणि पावसामुळे वाहतुकीचा वेग मंदावला. तर पेण पनवेल परिसरामध्ये सुद्धा जोरदार पावसानं हजेरी लावली आहे. सलग 2 दिवस पडणाऱ्या पावसामुळे नदी नाले भरून वाहू लागले. उल्हासनगर तहसील कार्यालयाच्या परिसरामध्ये कारवर भलं मोठं झाड कोसळलं आणि या अपघातात सुदैवानं कोणालाही दुखापत झाली नसून कारचं मोठं नुकसान झालंय. तर वसईमध्ये पावसानं दमदार हजेरी लावली. सकाळपासून पावसाची रिपरिप कायम आहे आणि त्यामुळे सखल भागामध्ये पाणी साचले. पावसामुळे वाहतुकीचा वेग मंदावलाय. अनेक ठिकाणी पाणी साचल्यानं पालिकेच्या नालेसफाईचा बोजबारा उडालाय. पालघर जिल्ह्यामध्ये पावसानं जोरदार हजेरी लावली. पावसामुळे अनेक ठिकाणी रस्त्यावर पाणी साचलं आणि त्यामुळे पालघरसह शहरी भागात वाहतूक कोंडी झालेली दिसून आली आहे. या पावसामुळे बळीराजा देखील सुखावलाय. मुसळधार पाऊस अनेक ठिकाणी होते. अंबरनाथमध्ये सुद्धा तसंच पाहायला मिळालं. तुफान पावसामुळे शहरात अनेक ठिकाणी पाणी साचलं होतं. पावसाचं पाणी कल्याण बदलापूर महामार्गावर साचलं आणि त्यामुळेच वाहतुकीवर सुद्धा परिणाम झाला होता. जळगाव जिल्ह्यामध्ये धरणगाव शहरासह परिसरामध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस पडला आणि त्यामुळे अनेक ठिकाणी गटारी तुडुंब भरून वाहू लागल्यानं रस्त्यावर ठिकठिकाणी पाणी साचल्याचं चित्र दिसून आलंय. वाशिमच्या वाईवार्ला परिसरामध्ये दमदार पाऊस झाला. या पावसामुळे सखल भागामध्ये पाणी साचलंय. खरीपाच्या पेरण्यांना या पावसानं मोठा आधार मिळणार आहे आणि त्यामुळेच पेरण्यांच्या कामांना सुद्धा वेग येणार आहे. वाशिममध्ये अनेक ठिकाणी जोरदार पावसानं हजेरी लावली आहे. तर नेतनचा गोवर्धन परिसरात ढगफुटी सदृश्य पाऊस झालाय आणि त्यामुळेच नदी नाल्यांना पूरही आलाय. तर मुसळधार पावसामुळे शेतीचं मोठं नुकसान झालंय. मुंबई गोवा महामार्गावर कापसाळ येथे रस्त्यावर पाणी साचल्यामुळे महामार्गाला नदीचं स्वरूप आलं होतं. त्यामुळेच आता मार्ग काढताना वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागली. मात्र पहिल्याच पावसात प्रशासनाच्या कारभाराची पोलखोल झाली. मुंबई गोवा महामार्गावरील कामथे घाटामध्ये रस्ता खचलेला आहे. तर काही ठिकाणी रस्त्याला मोठे तडे गेले. रस्त्याला भेगा गेल्यामुळे कामथे घाट ह्या वाहतुकीसाठी बंद करण्यात आला.
नागपूरमध्ये मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे। दुपारच्या वेळेला काही भागामध्ये तुफान पाऊस झालाय आणि पाऊस कोसळल्यानं जनजीवन सुद्धा विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळालं। धुळे जिल्ह्यामध्ये अनेक भागामध्ये जोरदार पावसानं हजेरी लावली आहे। जिल्ह्यात काही ठिकाणी अजूनही चांगलाच पाऊस झालेला नाहीये आणि त्यामुळे शेतकरी सुद्धा चिंतित आहे। नंदुरबार शहरामध्ये पावसानं जोरदार हजेरी लावली होती। 2 दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसानं हजेरी लावल्यामुळे थोडा दिलासा मिळालाय, मात्र चांगल्या पावसाची प्रतीक्षा अजूनही कायम आहे। तर गुहागरमध्ये सकाळपासून मुसळधार पाऊस सुरू असून अनेक भागामध्ये पाणी झालंय। सतत पडणाऱ्या पावसामुळे ग्रामीण भागातील शेतकरी शेतीच्या कामाला लागलाय, तर अनेकांचे चढणीचे मासे आणि खेकडे पकडण्यासाठी लगबग सुरू असून यावर्षी जूनच्या उत्तरार्धात सुरू झालेल्या पावसानं मागील 4 दिवसात चांगला जोर धरल्यामुळे शेतकरी सुखावलाय। चोपडा शहरामधील सहकार कॉलनी आणि त्र्यंबकनगरामध्ये चोरट्यांचा सुळसुळाट सुरू आहे आणि या ठिकाणी 2 घरांमध्ये भर दिवसात चोरीच्या घटना घडल्यात। तर या प्रकरणी सखोल तपास करून चोरट्यांना जेरबंद करावा अशी मागणी नागरिकांकडून केली जाते। नांदेड जिल्ह्यामधील मालेगाव येथे किरकोळ कारणामध्ये 2 गटामध्ये हाणामारी झाली असून यामध्ये 6 जण जखमी झाले आहेत। परस्पर विरोधी तक्रारीवरून दोन्ही गटातील युवकांवर गुन्हे दाखल करण्यात आले। मुलीच्या आकस्मिक मृत्यूच्या घटनेमुळे व्यथित झालेल्या आईवडिलांनी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे। सांगलीमधील आटपाडी तालुक्यातल्या राजेवाडी इथे ही हृदय हेलवणारी घटना घडली आहे। 2 दिवसांपूर्वी झालेल्या मुलीच्या मृत्यूच्या वियोगानं आईवडिलांनी हे पाऊल उचलले। मालगाडी खाली येऊन एका विवाहित युवकानं आत्महत्या केल्याची घटना भंडारा रोड रेल्वे स्टेशन बोगद्याजवळ घडली आहे। या युवकानं आत्महत्येपूर्वी सुसाईड नोट लिहून ठेवली होती आणि माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केलाय। भिवंडी शहरामधील जकात नाका इथल्या राजीव गांधी पुलावरील केबलला शॉर्ट सर्किट होऊन आग लागली आणि या आगीच्या ठिणग्या पुलाखालील वाहनावर पडल्या। काही काळ गोंधळ उडाला होता। त्यानंतर अग्निशमन दलानं धाव घेत आगीवर नियंत्रण प्रस्थापित केलं। नुपूर शर्मा यांनी केलेल्या वक्तव्याचा समर्थनार्थ सोशल मीडियावर पोस्ट टाकल्यामुळे एकाची उदयपूरमध्ये हत्या करण्यात आली होती आणि त्याचा निषेध बजरंग दलानं जालन्यात केलाय। उदयपूर आणि अमरावती इथल्या हत्या झालेल्या हिंदू बांधवांना न्याय द्यावा या मागणीसाठी नांदेडमध्ये निदर्शनं करण्यात आली आहेत। विश्व हिंदू परिषद, बजरंग दल यासह हिंदुत्ववादी संघटनांनी एकत्र जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शनं केली आहेत। स्वाधार शिष्यवृत्तीची रक्कम खात्यात जमा करावी या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी नांदेडमध्ये निदर्शनं केली असून समाज कल्याण आयुक्तांच्या कार्यालयाच्या समोर विविध डाव्या आघाडीच्या विद्यार्थी संघटनांनी एकत्र येत हे आंदोलन केले आणि गेल्या 2 वर्षांपासून विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती देण्यात आलेली नाहीये। नागपूरच्या पर्यटनामध्ये भर टाकणारा फुटाळा म्युझिकल फाउंटनची पहिली झलक पाहायला मिळाली आहे। नागपूरकरांना म्युझिकल फाउंटनची झलक पाहायला मिळाली असून यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी सुद्धा उपस्थित होते। तर वाशिमच्या मंगरुळपीर तालुक्यातल्या वनोजा शिवारात मांडूळ साप आढळून आला आणि तिथल्या एका गोठ्यामध्ये विटांच्या ढिगाऱ्याखाली हा साप आढळला। तर याची माहिती मिळताच वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत सापाला पकडलं आणि त्याला नैसर्गिक अधिवासात सोडून दिलं। तर मुंबईमधल्या आरे कॉलनीमध्ये पुन्हा एकदा बिबट्याचं दर्शन झालंय। सुसंतानंदा या वनाधिकाऱ्यानं ट्विटरवर एक व्हिडिओ पोस्ट केला असून त्यामध्ये आरे कॉलनीमधील बिबट्याचा वावर दिसून येतोय। संसदेच्या पावसाळी अधिवेशनाची तारीख जाहीर झाली आहे। 18 जुलैला संसदेच्या दोन्ही सभागृहाच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होणार असून 13 ऑगस्टपर्यंत हे अधिवेशन सुरू राहणार आहे। केंद्र सरकारच्या अग्निपथ योजनेविरोधात पंजाब विधानसभेमध्ये ठराव मंजूर करण्यात आलाय। मुख्यमंत्री भगवंत मान यांनी हा ठराव मांडला होता आणि भाजपचे आमदार अश्विनी शर्मा आणि जंगीलाल महाजन यांनी या ठरावाला जोरदार विरोध केला। सिनेनिर्माता करण जोहरचा कॉफी विथ करण हा कार्यक्रम लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। 7 जुलैपासून हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून आतापासूनच या कार्यक्रमाची चर्चा सुरू झाली आहे। बॉलिवूडच्या बहुचर्चित एक विलन रिटर्न्स या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झालेला आहे। तर जॉन इब्राहिम, अर्जुन कपूर, दिशा पटानी आणि तारा सुतारिया हे या सिनेमात महत्त्वाच्या भूमिकेत आहेत।
तर बॉलिवूडची एव्हरग्रीन दिवा करिश्मा कपूर हिनं आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर बहीण करीना कपूरसोबत एक फोटो शेअर केलाय। रियुनायटेड असं कॅप्शन करिश्मानं या पोस्टला दिलं। दोघींचाही हा फोटो सध्या चांगलाच व्हायरल झालाय।